टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन. फर्स्ट वन आहे सबस्टिट्यूशन रिएक्शन, सेकंड आहे रिएक्शन विथ मेटल आणि थर्ड आहे एलिमिनेशन रिएक्शन. आजच्या लेक्चरमध्ये आपण सबस्टिट्यूशन रिएक्शन सुरू करणार आहे, विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, कारण इथून बोर्ड्सलाही क्वेश्चन येतात आणि स्पेशली सीईटीला इथून एव्हरी इयर एक तरी क्वेश्चन येतो. नाउ व्हेन आय से सबस्टिट्यूशन रिएक्शन, सबस्टिट्यूशनचं मीनिंग काय, तर बाळांनो सबस्टिट्यूशनचं मीनिंग असतं रिप्लेसमेंट. सबस्टिट्यूशनचं मीनिंग आहे रिप्लेसमेंट. आता रिप्लेसमेंट म्हणजे काय, तर रिप्लेसमेंट म्हणजे एक गेला दुसरा आला. काय, स्पीशीज. व्हेन वन स्पीशीज इज रिप्लेस्ड बाय द अदर त्याला आपण सबस्टिट्यूशन असं म्हणतो. काय म्हणतो, सबस्टिट्यूशन. सो सबस्टिट्यूशन बेसिकली मीन्स रिप्लेसमेंट. व्हेन वन स्पीशीज इज रिप्लेस्ड बाय द अदर, when one species is replaced by the other is called as substitution. आता बाळांनो हे जे सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे यांना आपण मेजरली 2 टाइप्स मध्ये क्लासिफाय करू शकतो. त्यातलं फर्स्ट आहे SN1 अँड सेकंड आहे SN2. एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. ठीक आहे. SN1, व्हॉट इज द मीनिंग ऑफ SN1? S चा मीनिंग आहे सबस्टिट्यूशन, N चा मीनिंग आहे न्यूक्लियोफिलिक अँड 1 चा मीनिंग आहे युनिमॉलिक्युलर. S stands for substitution, N stands for nucleophilic and 1 stands for unimolecular. तसंच जर मी SN2 बोललो तर S चा मीनिंग आहे सबस्टिट्यूशन, N चा मीनिंग आहे न्यूक्लियोफिलिक आणि आता 2 चा मीनिंग आहे बायमॉलिक्युलर. इज इट क्लियर? ओके, चलो टेल मी व्हाट डू यू अंडरस्टँड बाय SN1? सबस्टिट्यूशन, न्यूक्लियोफिलिक, युनिमॉलिक्युलर. And what do you understand by SN2? Substitution, nucleophilic, bimolecular. Is it clear till here? Okay, so let's proceed with SN1. बरं, आता बाळांनो सबस्टिट्यूशनचं मीनिंग तर तुम्हाला कळालंय. काय असतं सबस्टिट्यूशन बोला? When one species is replaced by the other, एक गेला दुसरा आला त्यालाच काय म्हणायचं, सबस्टिट्यूशन. ठीक आहे. नेक्स्ट आहे न्यूक्लियोफिलिक. बाळांनो न्यूक्लियोफिलिकचं मीनिंग काय? न्यूक्लियोफिलिक म्हणजे नेगेटिव्हली चार्ज. न्यूक्लियोफिलिक म्हणजे काय? नेगेटिव्हली चार्ज. जेव्हा एक नेगेटिव्हली चार्ज स्पीशीज दुसऱ्या नेगेटिव्हली चार्ज स्पीशीजला रिप्लेस करते त्याला म्हणायचं सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक. इज इट क्लिअर? व्हेन one negatively charged species replaces the other, एक नेगेटिव्ह येते आणि दुसऱ्या नेगेटिव्हला काढते आणि तिथे बसते त्यालाच काय म्हणायचं, सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक. आय रिपीट, when one negative is replaced by the other negative. बाळांनो युनिमॉलिक्युलरचं मीनिंग थोडंसं मेकॅनिझम पुढे गेलं की क्लिअर होईल. आता मी एक रिएक्शन लिहिते. सपोज इथे आहे CH3 H आणि इथे आहे Cl. बाळांनो याचं नाव आहे क्लोरोइथेन. याचं नाव काय आहे? क्लोरोइथेन. याची रिएक्शन मी करतेय ॲक्वियस KOH सोबत. कोणासोबत? ॲक्वियस KOH सोबत. K इज पार्शियल इलेक्ट्रोपॉझिटिव्ह अँड Cl इज पार्शियल इलेक्ट्रोनेगेटिव्ह. बाहेर काय निघणार आहे? KCl आणि प्रॉडक्ट काय बनणार आहे? CH3 CHH आणि इथे काय लागणार आहे? OH. बरोबर आहे. इथेनॉल बनलंय. बाळांनो मला एक सांगा, कॅन आय से दॅट इन दिस रिएक्शन Cl नेगेटिव्ह इज रिप्लेस्ड बाय OH नेगेटिव्ह? येस और नो? Cl negative is replaced by OH negative. Is it clear? Yes. So can I say one negative is replaced by the other negative? Yes. So it is called as substitution nucleophilic unimolecular. आता बाळांनो आपण ह्याच रिएक्शनचं मेकॅनिझम बघणार आहे. मेकॅनिझम म्हणजे काय, तर मला एक सांगा, एखादा बॉन्ड तुटला. ठीक आहे, काय झालं? एखाद्या बॉन्डचं ब्रेकअप झालं तर झालं. नवीन बॉन्ड बनणं तितकं इझी आहे का? या पूर्ण प्रोसेसला वेळ लागतो. कळालं का? कशाच्या प्रोसेसला?
पूर्ण प्रोसेसला आधी हळूहळू हळूहळू काय होतं, ब्रेकअप होतं, मग हळूहळू हळूहळू इथून काय होतं, पॅचअप होतं. पूर्ण सायकलला वेळ लागतो. ठीक आहे, आधी होतं ब्रेकअप, मग थोड्या वेळेसाठी पॉज होतो की आता तर मी बॉन्ड बनवणारच नाही. ठीक आहे, तो असतो कबीर सिंग मोड. मग त्याच्यानंतर काय होतं, मग लगेच नवीन स्पीशीज येते आणि बॉन्ड फॉर्म करते. सो दिस एंटायर प्रोसेस टेक्स अ लॉट ऑफ टाइम आणि हे खूप साऱ्या स्टेप्स मध्ये होतं. आणि आता हे काय काय स्टेप्स आहे हे आपण शिकणार आहे मेकॅनिझम मध्ये. कशामध्ये बघणार आहे, मेकॅनिझम. सो मेकॅनिझम म्हणजे काय कळालं की आपण ती एंटायर प्रोसेस शिकणार आहे की बॉन्ड कसा ब्रेक होतो आणि मग नवीन बॉन्डचं फॉर्मेशन कसं होतं. डिड यू अंडरस्टँड व्हॉट इज द मीनिंग ऑफ मेकॅनिझम? ओके, सो आता मेकॅनिझम मध्ये स्टेप 1 बघा काय होतं. मला एक सांगा, ब्रेकअप झाल्याशिवाय नवीन बॉन्ड बनू शकतो का? कोणाकोणामध्ये असतो टॅलेंट, ठीक आहे, पण कार्बनला तितकं जमत नाही. आधी तो पुराण्या बॉन्ड सोबत करणार ब्रेकअप आणि मग करणार न्यू बॉन्डचं फॉर्मेशन. आता नीट बघा, कसं बघा, सपोज इथे आहे R1H आणि R2 आणि इथे आहे X. इथे काय आहे, X. आता तो X आहे, तो काय आहे, म्हणजे तो काय करणार, सोडून जाणार. ठीक आहे, तो काय आहे, X, म्हणजे तो काय करणार, सोडून जाणार. आता नीट बघा बाळांनो, X अटॅच असल्यामुळे बिचारी ती स्पीशीज कशी झालेली आहे, कोमेजलेली. बरोबर का? अरे हो की नाही, कोमेजलेलीच म्हणतात ना, का अजून काय म्हणतात, का उमेजलेली, कोमेज, बरोबर का? हा, बस ती स्पीशीज कोमेजलेली झालेली आहे. बरोबर आहे. सो बेसिकली X पुढून अटॅच असल्यामुळे स्ट्रक्चर बॅक साइड बेंड झालंय. मग मला एक सांगा, हा X सोडून गेल्यावर स्ट्रक्चर रिलॅक्स होणार आहे. मग स्ट्रक्चर रिलॅक्स कसं होणार आहे, R1, त्यानंतर इथे लागेल H आणि इथे लागेल R2. आता बाळांनो तो शेवटी X आहे, तो शेवटी कोण आहे, तो जाताना तर आपले घेऊन जाईल काय, इलेक्ट्रॉन. बरोबर आहे. X जर इलेक्ट्रॉन घेऊन गेला तर तो तर नेगेटिव्ह बनून गेला, म्हणजे कार्बनवर कोणता चार्ज आला, बोला, पॉझिटिव्ह. सो कार्बन हॅव्हिंग पॉझिटिव्ह चार्ज इज कॉल्ड ॲज अ कार्बोकेटायन. इज कॉल्ड ॲज अ कार्बोकेटायन. समजलं की काहीच नाही समजलं? अरे हो की नाही? स्टेप 1 मध्ये तो तर शेवटी X आहे, तो तर सोडूनच जाणार. X गेल्यानंतर X तर नालायक असतो, तो जाताना आपले इलेक्ट्रॉन घेऊन जाणार. मग X जर नेगेटिव्ह बनून बाहेर पडला तर कार्बन जो आहे तो पॉझिटिव्ह राहणार आहे आणि कार्बन हॅव्हिंग पॉझिटिव्ह चार्ज इज कॉल्ड ॲज कार्बोकेटायन. आता स्टेप झाल्यानंतर आपण त्याचं नाव देऊया. मला सांगा, स्टेप 1 मध्ये काय झालंय, फॉर्मेशन ऑफ कार्बोकेटायन. येस ओ नो? स्टेप 1 मध्ये X सोडून गेला तसं तर नाही काही नाव लिहू शकत. मग स्टेप 1 चं नाव काय सांगा मला, फॉर्मेशन ऑफ कार्बोकेटायन. फॉर्मेशन ऑफ कार्बोकेटायन. बाळांनो मला एक सांगा, काय सांगा, एक ब्रेकअपची प्रोसेस आहे स्टेप 1 मध्ये. कशाची प्रोसेस आहे, ब्रेकअपची. मग ब्रेकअपची प्रोसेस फास्ट असते का स्लो असते? स्लो असते. अरे यार मी सांगते, स्लो असते. ठीक आहे, मला माहिती नाही आहे पण सांगते, असं मी ऐकलंय. ठीक आहे. सो ब्रेकअपची प्रोसेस कशी असते, स्लो. सो कॅन आय से स्टेप 1 मध्ये ब्रेकअप झालं. सो स्टेप 1 इज कॉल्ड ॲज अ स्लो प्रोसेस. कशी प्रोसेस आहे ही, स्लो प्रोसेस. आता मला एक सांगा बाळांनो, ही तर झाली तुमची स्टेप 1. आता स्टेप 2 मध्ये काय होणार बोला बरं. स्टेप 1 मध्ये कार्बोकेटायन फॉर्म झालाय, बरोबर आहे. आता ज्याला जायचं होतं तो तर गेला, आता जो नवीन येणार आहे त्याच्यावर फोकस करा. ठीक आहे. आता नवीन न्यूक्लिओफाईल इथून एंटर करतो, तो बघतो की हा ब्रेकअप तर झालेलं आहे, आता तर मला चान्स आहे, म्हणून न्यूक्लिओफाईल काय करतो, अटॅक करण्याचा प्रयत्न करतो. मग बाळांनो मला एक सांगा, आता त्याला इथून हा नवीन न्यूक्लिओफाईल आहे. ठीक आहे. आता नवीन न्यूक्लिओफाईल नेगेटिव्हली चार्ज आहे, त्याला अटॅक करायचं आहे ह्या कार्बनवर, कारण कार्बनवर आहे पॉझिटिव्ह चार्ज. येणारा नवीन न्यूक्लिओफाईल
कुठून अटॅक करू शकतो? वरून तर नाही करू शकत कारण बल्की ग्रुप R बसलाय, साइडनी नाही करू शकत कारण R2 आहे, ह्या साइडनी नाही करू शकत म्हणून हायड्रोजन आहे. सो दिस OH न्यूक्लियोफाइल इट कॅन प्रोसीड टू 2 अटॅक्स. कोणते 2 अटॅक्स? एकतर फ्रंट अटॅक किंवा बॅक अटॅक. मग तो फ्रंट अटॅक करणार का बॅक अटॅक? तर बाळांनो चान्स भेटला तर कोणताही चान्स सोडायचा नाही, असंच तो न्यूक्लियोफाइल पण म्हणतो. ठीक आहे, त्याला तर ऑप्शन आहे फ्रंट अटॅक आणि बॅक अटॅक दोन्हीच. मग तो म्हणतो चान्स का सोडायचा, मी एकदा फ्रंट अटॅक करणार आणि मी एकदा बॅक अटॅक करणार. आता जर यांनी फ्रंट अटॅक केला बाळांनो, कोणी? ह्या OH नी फ्रंट अटॅक केला तर स्ट्रक्चर कुठे बेंड होईल? मागे. सो हाऊ विल द स्ट्रक्चर लुक? R1 H आणि R2. मला एक सांगा बाळांनो, स्ट्रक्चर आधीसारखंच तयार झालंय की नाही? स्ट्रक्चर आधीच्या स्ट्रक्चर सारखंच तयार झालंय की नाही? हो. So can I say this structure has regained the original position? Yes. So because it has regained the original position, it is called as retention. काय म्हणायचं त्याला? रिटेन्शन. का? कारण फ्रंट अटॅक झाल्यामुळे स्ट्रक्चर मागे बेंड झालंय आणि ते आधी सारखंच तयार झालंय. That is why it is called as retention. That is why it is called as retention. आता हा तर झाला फ्रंट अटॅक. आता करूयात बॅक अटॅक. बॅक अटॅक झाला म्हणजे OH कुठे अटॅच होणार आहे बाळांनो? मागे. आता बॅक अटॅक झाल्यामुळे स्ट्रक्चर कुठे बेंड होणार आहे? फ्रंट साइडला. सो R1, त्यानंतर इथे असेल H आणि इथे असेल R2. कॅन आय से पूर्ण स्ट्रक्चर इन्व्हर्ट झालंय? दॅट इज वाय दिस इज कॉल्ड ॲज इनव्हर्जन. काय म्हणायचं याला? सो बेसिकली इन SN1 दोन प्रोडक्ट्स तयार होतात, विच इज 50% रिटेन्शन अँड 50% इन्व्हर्शन. बाळांनो इथे फायनल प्रोडक्ट तयार झाला की नाही झाला? येस. सो स्टेप 2 इज कॉल्ड ॲज फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट. स्टेप 2 इज कॉल्ड ॲज फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट. स्टेप 1 मध्ये कार्बोकेटायन तयार होत होता, दॅट इज वाय इट इज कॉल्ड ॲज फॉर्मेशन ऑफ कार्बोकेटायन. आणि स्टेप 2 मध्ये प्रोडक्ट तयार झालाय, दॅट इज वाय इट इज कॉल्ड ॲज फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट. समजलं की काहीच नाही समजलं? नक्की 100%? व्हॉट डू यू मीन बाय SN1? न्यूक्लियोफिलिक यूनिमॉलिक्युलर. हाऊ मेनी स्टेप मेकॅनिझम इज इट? 2 स्टेप. स्टेप 1 इज कॉल्ड ॲज फॉर्मेशन ऑफ कार्बोकेटायन. कॅन आय से ही ब्रेकअपची प्रोसेस आहे? ब्रेकअपची प्रोसेस फास्ट असते का स्लो असते? स्लो असते. स्टेप 1 मध्ये X सोडून गेलाय कारण तो X आहे म्हणजे हॅलोजन आहे. ठीक आहे, X सोडून गेल्यावर स्ट्रक्चर रिलॅक्स होईल अँड दॅट इज कॉल्ड ॲज कार्बोकेटायन. स्टेप 2 मध्ये कोण अटॅक करणार आहे? न्यूक्लियोफाइल. त्याला अटॅक करण्यासाठी 2 ऑप्शन्स आहे. कोणते 2 ऑप्शन्स आहे? फ्रंट अटॅक अँड बॅक अटॅक. मग तो कुठून अटॅक करेल? दोन्हीकडून. फ्रंट अटॅक केला तर आधी सारखं स्ट्रक्चर तयार होईल, विच इज कॉल्ड ॲज रिटेन्शन. आणि बॅक अटॅक केला तर स्ट्रक्चर पुढे बेंड होईल, विच विल बिकम कम्प्लिटली उलटा. सो इट इज कॉल्ड ॲज इन्व्हर्जन. बाळांनो मला एक सांगा, काय सांगा? ब्रेकअपची प्रोसेस तर स्लो होते, बट बॉन्ड फॉर्मेशनची स्टेप नवीन बॉन्ड लगेच बनतो. कसा बनतो? लगेच. सो नवीन बॉन्ड फॉर्मेशनची स्टेप ही फास्ट असते. कशी असते? ऑल्सो वन मोर थिंग, SN1 जे आहे बाळांनो ते पोलर प्रोटिक सॉल्व्हेंटच्या प्रेझेन्स मध्ये होतं. कशाच्या प्रेझेन्स मध्ये? पोलर प्रोटिक सॉल्व्हेंट. आणि काय असू शकतं पोलर प्रोटिक सॉल्व्हेंट? तर जसं की H2O, H plus OH minus. इज इट पोलर और नॉट पोलर? Polar. So it takes place in the presence of polar protic solvent. Can you tell me the name of the step 1? Formation of carbocation. And what is the name of step 2? Formation of product. Clear आहे इथपर्यंत? 100% लिहून घ्यायचंय तुम्हाला. आता सुरू करूयात का SN2? SN1 कळालंय काय? SN1 बोला काय असतं SN1? One step, two step. Name of 2 steps.
formation of carbocation, formation of product. Which is a fast step and which is a slow step? And formation of product is fast. आता बाळांनो नीट ऐका. कसं ऐका? मला एक सांगा. काय सांगा? एक. व्हेरी गुड. एक्स जो आहे, कोण जो आहे? यू नो एक्स? विच एक्स? हॅलोजन. ठीक आहे. एक्स जाताना आपले इलेक्ट्रॉन घेऊन गेलाय, म्हणजे तो कोण बनून बाहेर पडलाय? नेगेटिव्ह बनून. आणि तो गेला तर गेला, कार्बनचा इलेक्ट्रॉन घेऊन गेला. मग बिचारा कार्बन तर झाला गरीब. कार्बनवर कोणता चार्ज आला सांगा? पॉझिटिव्ह. कार्बन कडे पॉझिटिव्ह चार्ज आला, याचा अर्थ कार्बननी आपले इलेक्ट्रॉन दिले, म्हणजे कार्बन कडे इलेक्ट्रॉन आहे का नाहीये? नाहीये. बरोबर आहे. सो कॅन आय से कार्बोकॅटायन इज इलेक्ट्रॉन डेफिशियंट? व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय डेफिशियंट? त्याच्याकडे इलेक्ट्रॉन कमी आहे किंवा नाहीये. बरोबर आहे. आता नीट ऐका बाळांनो, जो आर आहे, आर म्हणजे अल्काइल ग्रुप. अल्काइल ग्रुप इज अ गुड इलेक्ट्रॉन डोनर. अल्काइल ग्रुप इज अ गुड इलेक्ट्रॉन डोनर. आता मला जर खूप भूक लागली आहे, मला जर खूप भूक लागली आहे, तर मला 3 लोक हेल्प करणारे असतील तेव्हा मी जास्त खुश राहील, का एक पर्सन हेल्प करणारा असेल तेव्हा मी जास्त खुश राहील? 3 लोक. मग आता याला तर खूप भूक लागली आहे, अल्काइलचं काम आहे इलेक्ट्रॉन देणं. सो कॅन आय से more the R group, more the alkyl group, more will be the stability? Yes or no? आणि SN1 च्या स्टेप 1 मध्ये कार्बोकॅटायन तयार होतोय. सो जितके जास्त अल्काइल ग्रुप तितका जास्त तो स्टेबल. त्याच्यामुळे मी एक गोष्ट म्हणू शकते की SN1 जे आहे ते टर्शरी जास्त दाखवणार. SN1 कोण जास्त दाखवणार? टर्शरी. पण तेच जर मी एक आर काढला आणि त्याच्या जागी एच लावला, तर आता हा बिचारा थोडा कमी खुश असेल. का बरं कमी खुश असेल? कारण त्याला देणारे डोनर 2च आहे, म्हणून मग थोडं कमी दाखवतो 2 डिग्री. आणि मग त्याच्यातही जर मी अजून एक आर काढून एच लावला, आता देणारा किती राहिला मला सांगा? एकच. मग तो अजून जास्त खुश आहे का अनखुश आहे? अनखुश. सो शेवटी येणार 1 डिग्री. सो SN1 सगळ्यात इझिली जो दाखवतो तो असतो 3 डिग्री. मग थोडा कमी जो दाखवतो तो असतो 2 डिग्री. आणि सगळ्यात लीस्ट SN1 जो दाखवतो तो असतो 1 डिग्री. मग SN1 कसं लक्षात ठेवा? 1 येतं ना, म्हणून 1 सगळ्यात लास्ट. आलंय का लक्षात? सो द ऑर्डर फॉर SN1 इज 3 डिग्री, 2 डिग्री अँड 1 डिग्री. कळालं की काहीच नाही कळालं? का बरं इट इज 3 to 1 ओनली अँड नॉट 1 to 3? more the donor group, more will be the stability. So आणि त्याला तर इलेक्ट्रॉन्स पाहिजे, कारण त्याचे इलेक्ट्रॉन तर नालायक एक्स घेऊन गेला. सो कार्बोकॅटायन तयार झाला. मोर द डोनर ग्रुप, मोर विल बी द स्टेबिलिटी. कळालं का? डोक्यावरून गेलं? 100% नक्की? ओके. नाव कमिंग टू SN2. कमिंग टू SN2. आधी आपण SN1 आणि SN2 दोन्ही बघून घेऊ आणि मग दोघांमधला डिफरन्स. आता सगळ्यात इम्पॉर्टंट SN1 जो आहे तो जसा 2 स्टेप आहे तसा SN2 1 स्टेपच आहे. किती स्टेप आहे? 1 स्टेप. ठीक आहे. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ SN2? सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक बायमॉलिक्युलर. परफेक्ट. बाकी आपला कार्यक्रम तर सगळा सेमच आहे. ठीक आहे. सांगा आधी काय होणार? नवीन बॉन्ड बनण्याच्या आधी ओल्ड बॉन्डचं काय झालं पाहिजे? ब्रेकअप. बट जसं SN1 मध्ये X आधी सोडून गेला आणि म्हणून OH काय केलं? OH ने अटॅक केला, फ्रंट अटॅक आणि बॅक अटॅक. तसं इकडचा जो X असतो SN2 चा, तो एकदम चिपकू असतो. कसा असतो? चिपकू. तो म्हणतो कार्बन मी तुला सोडूनच जाणार नाही, कार्बन मी तुला सोडूनच जाणार नाही. मग मला एक सांगा, आता हा येणारा नवीन OH म्हणजे नवीन न्यूक्लियोफाइल, याच्याकडे अटॅक करण्यासाठी फक्त कोणतं ऑप्शन राहिलंय? बॅक अटॅक. फक्त कोणतं ऑप्शन राहिलंय? बॅक अटॅक.
मग हा OH म्हणतो त्या Xला जाऊ दे नाही तर नाही जाऊ दे, मी तर कार्बनवर अटॅक करणारच. मग बघा कसं बनतं. C आहे, आता X R1 R2 आणि H, आणि इथून जो आहे तो OH कनेक्ट झालाय. आता तुम्ही म्हणणार मॅम कार्बन जो आहे तो तर 4च बॉन्ड बनवतो आणि इथे तर तुम्ही 5 बॉन्ड दाखवलेले आहेत, बरोबर आहे. बट बाळांनो एक गोष्ट ऑब्झर्व करा, X सोबतचा बॉन्ड आणि OH सोबतचा बॉन्ड मी एका डॉट लाईननी दाखवला. इट्स नॉट अ कम्प्लीट बॉन्ड. हा तो वेळ आहे जेव्हा हळूहळू हळूहळू X सोबत ब्रेकअप होतं आणि हळूहळू हळूहळू OH सोबत बॉन्ड फॉर्मेशन होतं. ही जी प्रोसेस आहे ही एक इंटरमिडिएट स्टेप आहे. ही कोणती स्टेप आहे? इंटरमिडिएट. आणि ह्या स्टेपला म्हणायचं, ह्या स्टेजला म्हणायचं ट्रान्झिशन स्टेट. कोणता स्टेट? ट्रान्झिशन स्टेट. कळालं की नाही कळालं? 100%. आता थोड्या वेळाने काय होणार तर बाळांनो ह्या X पेक्षा हा जो नवीन न्यूक्लिओफाईल आहे, नवीन OH आहे तो जास्त स्ट्रॉंगर आहे. मग मला सांगा कार्बन त्या OH ला प्रायोरिटी देणार का X ला प्रायोरिटी देणार? OH ला. वाय OH ला प्रायोरिटी देणार? बिकॉज OH इज स्ट्रॉंगर देन X. OH इज अ स्ट्रॉंगर न्यूक्लिओफाईल देन H. आलंय का लक्षात का नाही आलं? मला एक सांगा, नवीन बॉन्ड बनवताना तुमच्याकडे ऑलरेडी एक बॉन्ड आहे. तुम्ही नवीन बॉन्ड जेव्हा बनवताल तेव्हा तुम्ही तुमच्यापेक्षा स्ट्रॉंगर व्यक्तीसोबत बॉन्ड बनवणार का वीकर व्यक्तीसोबत? स्ट्रॉंगर, बरोबर आहे. सो नवीन आलेला न्यूक्लिओफाईल इज स्ट्रॉंगर. म्हणून कार्बन कोणाला प्रेफर करतो सांगा मला? न्यू न्यूक्लिओफाईलला. नेक्स्टला म्हणतो बेटा तू X आहे तू जा आता. ठीक आहे, काय म्हणतो? तू X आहे तू जा आता. मग मला सांगा काय तयार होईल? आता इथे OH सोबत कंप्लीट बॉन्ड फॉर्मेशन होतं आणि X हा बाहेर निघतो. आता इथे बॅक अटॅक झालाय फक्त. बॅक अटॅक म्हणजे स्ट्रक्चर कुठे टिल्ट होणार आहे? फ्रंट साइडला. सो कॅन आय से दॅट दिस टाइम माय प्रॉडक्ट इज 100% इन्व्हर्जन. व्हेरी गुड. माय प्रॉडक्ट इज 100% इन्व्हर्जन. जसं SN1 मध्ये 50% फ्रंट अटॅक आणि 50% बॅक अटॅक होत होतं विच इज रिटेन्शन अँड इन्व्हर्जन, तसं इथे 100% इन्व्हर्जन होणार बिकॉज इथे फक्त आणि फक्त काय होणार आहे? बॅक अटॅक. कळालं की नाही कळालं? येस और नो? बरं, जसं SN1 वॉज टेकिंग प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ पोलर प्रोटिक सॉल्व्हेंट, इथे बाळांनो आपण वापरतो, मी इथे लिहिते पोलर अप्रोटिक सॉल्व्हेंट. काय वापरतो आपण? पोलर अप्रोटिक सॉल्व्हेंट. समजलं की नाही समजलं? 100%. ओके. आता बाळांनो मला एक सांगा, SN1 चा ऑर्डर काय होता? 3, 2, 1. 3 डिग्री 2 डिग्री 1 डिग्री असाच का होता हे परत सांगण्याची गरज आहे? 100%. बरं, आता कमिंग टू SN2. बाळांनो SN2 मध्ये बघा काय होतं. इथून एक X ऑलरेडी अटॅच्ड असतो आणि इथून जो OH आहे तो ऑलरेडी अटॅच्ड असतो. मग इथे ऑलरेडी बल्की ग्रुप्स प्रेझेंट आहे का नाही आहे? एका साइडनी X अटॅच आहे आणि एका साइडनी OH अटॅच आहे, तर तिथे ऑलरेडी खूप सारे बल्की ग्रुप्स प्रेझेंट आहे, बरोबर आहे. मग तिथे जर मी अजून R दिले, R चं काम काय असतं सांगा मला? इलेक्ट्रॉन डोनेट करण्याचं. जर मी तिथे अजून जास्त R दिले म्हणजे इलेक्ट्रॉन देणारे ग्रुप दिले तर इलेक्ट्रॉन मध्ये रिपल्शन होणार आहे की नाही होणार आहे? होणार आहे. सो मी बल्की ग्रुप्स दिले पाहिजे का बल्की ग्रुप्स नाही दिले पाहिजे? नाही दिले पाहिजे, बरोबर आहे. त्याच्यामुळे SN2 मध्ये जो आपण ऑर्डर प्रेफर करतो तो असतो 1 डिग्री 2 डिग्री आणि 3 डिग्री. का? कारण तिथं X आणि OH ऑलरेडी ॲट अ टाइम असतात आणि दे आर ऑलरेडी बल्की ग्रुप्स. जर मी अजून R टाकले तर अजून बल्की ग्रुप्स होतील आणि बल्की ग्रुप्स म्हणजे इलेक्ट्रॉन देणारे ग्रुप जास्त झाले तर इलेक्ट्रॉन मध्ये रिपल्शन होणार आहे. काय होणार आहे? रिपल्शन. सो मी बल्की ग्रुप देणं अवॉइड करेल आणि त्याच्यामुळे SN2 चा ऑर्डर आहे 1 डिग्री 2 डिग्री आणि 3 डिग्री. कळालं का? डोक्यावरून गेलं? 100% लिहून घ्यायचं आहे. नाही लिहायचं? खरंच नाही लिहायचं?
आता नेक्स्ट आहे SN1 आणि SN2 चा डिफरन्स. कशाचा डिफरन्स? SN1 आणि SN2 चा डिफरन्स. हा तुम्हाला स्टेट बोर्ड साठी इम्पॉर्टंट आहे, बोर्ड साठी इम्पॉर्टंट आहे. चलो, कॅन यू टेल मी द फर्स्ट डिफरन्स? SN1 हे कसं आहे? युनिमॉलिक्युलर. बरं बाळांनो, युनिमॉलिक्युलरचं मी मीनिंग अजून सांगितलेलं नाहीये. एंड ऑफ दिस डिफरन्स सांगते. आणि SN2 चं मीनिंग काय? बाय मॉलिक्युलर. येस और नो? बरं, SN1 किती स्टेप होती बाळांनो? 2 स्टेप मेकॅनिझम. व्हेरी गुड. आणि SN2 कसं होतं? 1 स्टेप मेकॅनिझम. येस और नो? बरं बाळांनो, SN1 मध्ये 2 प्रोडक्ट्स तयार होत होते. कोणते 2 प्रोडक्ट्स? रिटेन्शन अँड इन्व्हर्शन. रिटेन्शन अँड इन्व्हर्शन 50-50 दोघं तयार होत होते. बट SN2 मध्ये फक्त काय तयार होत होतं? 100% इन्व्हर्जन. 100% इन्व्हर्जन. नाही समजलं? 100%. ओके, टेल मी व्हॉट इज द ऑर्डर फॉर SN1? ऑर्डर इज 3 डिग्री, 2 डिग्री, 1 डिग्री. का असा ऑर्डर आहे सांगा बरं? मोर द डोनर ग्रुप, मोर द स्टेबिलिटी. परफेक्ट. आणि इथे ऑर्डर काय? 1 2 3. येस और नो? इथपर्यंत क्लिअर आहे? आता मी 5th पॉइंट सांगतेय, नीट फोकस करा. बाळांनो, मला एक सांगा, SN1 मध्ये जोपर्यंत ब्रेकअप होत नाही तोपर्यंत नवीन बॉन्डचं फॉर्मेशन होऊ शकतं का? नाही. सो SN1 मध्ये जर ब्रेकअप लवकर झालं तर तुमचा नवीन बॉन्ड लवकर बनणार आहे. सो कॅन आय से SN1 च्या स्टेप 1 मध्ये, SN1 च्या स्टेप 1 मध्ये आधी ब्रेकअप होत आहे. आणि ब्रेकअप हे डिपेंडेंट आहे सबस्ट्रेटवर. सबस्ट्रेट म्हणजे ज्याच्यावर अटॅक होतो, बरोबर आहे? सो SN1 मध्ये जोपर्यंत ब्रेकअप होत नाही रिॲक्शन प्रोसीड होणार नाही. सो कॅन आय से SN1 मध्ये आधी तुमचं ब्रेकअप होतं, म्हणजे तुमचं ब्रेकअप हे सबस्ट्रेटवर डिपेंडेंट असतं. आणि एकदा ब्रेकअप झालं की नवीन बॉन्ड तर बनणारच आहे. सो कॅन आय से SN1 मध्ये रिॲक्शन किती फास्ट होणार किंवा किती स्लो होणार हे सबस्ट्रेटवर डिपेंडेंट आहे. ब्रेकअप लवकर झालं तर नवीन बॉन्ड लवकर बनेल, ब्रेकअप स्लो झालं तर नवीन बॉन्ड स्लो बनेल. येस और नो? सो कॅन आय से इन SN1 माय रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे स्पीड ऑफ रिॲक्शन इज ओनली डिपेंडेंट ऑन द सबस्ट्रेट. येस और नो? बट SN2 मध्ये बघा बाळांनो काय होतं? SN2 मध्ये हा जो OH आहे हा X असताना अटॅक करतो, बरोबर आहे? सो कॅन आय से इथं जी रिॲक्शनची स्पीड आहे ती सबस्ट्रेटवर आणि जो अटॅक करतो रिएजंट दोघांवर डिपेंडेंट आहे. जसं SN1 मध्ये आधी ब्रेकअप होत होतं, सो इट वॉज डिपेंडेंट ओनली ऑन द सबस्ट्रेट. बट SN2 मध्ये ब्रेकअप पण होतं आणि बॉन्ड फॉर्मेशन पण, दोन्ही सायमल्टेनियसली होतं. सो कॅन आय से SN2 मध्ये रेट ऑफ रिॲक्शन इज डिपेंडेंट ऑन द सबस्ट्रेट ॲज वेल ॲज ऑन द रिएजंट. कळालं की नाही कळालं? अरे बोला. So here can I say my rate is dependent only on the substrate SN1 मध्ये, but SN2 मध्ये माझं रेट कशावर डिपेंडेंट आहे? सबस्ट्रेट. येस, सबस्ट्रेट ॲज वेल ॲज रिएजंट. समजलं की काहीच नाही समजलं? आणि इथे रेट इज डिपेंडेंट ओनली ऑन द सबस्ट्रेट, एकाच फॅक्टरवर डिपेंडेंट आहे म्हणून त्याला आपण युनिमॉलिक्युलर म्हणतो. आणि इथे रेट 2 फॅक्टर्सवर डिपेंडेंट आहे म्हणून त्याला आपण बाय मॉलिक्युलर म्हणतो. इज इट क्लिअर? SN1 SN2 एकदम क्लिअर झालंय? अरे येस और नो? चलो, कॅन यू टेल मी द डिफरन्स बिटवीन SN1 अँड SN2? फटाफट. SN1 इज युनिमॉलिक्युलर, बाय मॉलिक्युलर. 2 स्टेप, 1 स्टेप. ऑर्डर इज 3 2 1. ऑर्डर इज 1 2 3. पुढे 2 प्रोडक्ट्स तयार होतात. कोणते 2? रिटेन्शन अँड इन्व्हर्शन. आणि इथे काय होतं? इन्व्हर्शन. अजून
Very good. It takes place in the presence of polar protic solvent. It takes place in the presence of polar aprotic solvent. Ether rate is dependent only on the substrate, and here rate is dependent on the substrate as well as reagent. कळालं का डोक्यावरून गेलं? 100%. Any doubts, any questions? No? Sure?